हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् अद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निसरते वाणी जहनुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वं अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. भीष्मालगे धर्मरायो आता मनशाले तीन गुण म्हळ्यार एक प्राकृतिक जावन आसचे प्रकृतिजन्य जावन आसूचे तीन गुण ताजे निमती मनशाले बुद्धी विवेक म्हळ्यार ते कशें परिवर्तन जाता म्हळ्यार एक जीवात्मो एक देह घेवन येयले नंतर ते देहाचे त्रिगुणात्मक देह नवे ते देहाचे खंयचे गुणा निमती कसलच कसलच कडेन जाता म्हणून त्या विशयी सांगता म्हणटना विष्णू पुराय सांगता तीन नमनेचे प्राकृतिक गुण आसाची सात्विक राजसिक तामसिक म्हणून हे तीन गुण पंच इंद्रिय मन बुद्धी हाजे आश्रय घेवन आसता. मनशान केन्ना तागेले बुद्धी ज्ञान ते परिपक्व करून घेवन जनन मरण हाजे एक स्वरूप म्हणून म्हणटा पळय म्हळ्यार जनन आनी मरण म्हळ्यार कसले म्हणून नैज्य स्थिती म्हणटाची त्या कळटकी तेदन ताका आत्मसाक्षात्कार मेळटा म्हणून. तरी आमगेले जिवनांत सात्विक राजसिक तामसिक तीन गुणां निमती कसकसलच कडेन जाता म्हूण सांगता तो. म्हळ्यार तीन गुणांचेची प्रेरेपणा कळवे मनाक ते तीन गुणां प्रेरेपणे निमती ते मन पंचेंद्रिया मूलक काम करता म्हणून. आतां दोळ्यान पळोवच्याक ते बुद्धी सांगता मनांतू ताजी आश जाता दोळ पळयता तशीची कान्नान आयकता नांकान गंध म्हळ्यार वासाणी कळटा जिब्बेन रसास्वादन करता जे उलयता चर्मान स्पर्शाचे अनुभव करता तशी आतां आसल्यार हे पुरे पंचेंद्रियाचें कार्य म्हूण कळ्ळें. बुद्धी मनशाक ना नातल्यार कळ्ळें मना पशी सूक्ष्म बुद्धी म्हणटा पळय ते ना नातल्यार जन्मा येतना केलो जना बुद्धी ना म्हणटा पळय आमी रिटार्डेड मायंड तसलो न्ही आसल्यार तांकां पंचेंद्रिय आस जाल्यार बुद्धी ना. तरी पंचेंद्रियाचें काम बुद्धीचे सहयोग नातल्यार म्हळ्यार बुद्धीचे एक आश्रय ना नातल्यार पंचेंद्रिय असूनय ताजें काम तें सम करना. बुद्धी कोणाला अधीन जावन आसता जीवात्माचे अधीन जावन आसता म्हणून म्हणटाची बुद्धी सात्विक राजसिक तमो गुण ताजी निमती सुख दुःख मोह हे तीन भावनाय आसता. आतां एक देहांत तीन गुण आस प्रति एक देही एक गुणान जालेले म्हूण ना. सात्विक राजसिक तामसिक गुणां निमती जालेले तीन गुणांचें प्रेरेपण आसता. सत्वगुण चड जालेले तेन्ना बुद्धी मस्त प्रसन्न जावन आसता. रजोगुण चड जाले तेन्ना बुद्धी दुख्खांत आसता ते म्हळ्यार आशे चड जाता. तशीची तमोगुण चड जाल्यार त्या वेळार बुद्धी मोहाक वश जावन आसता. जाल्यार केन्ना मनुष्य हे तीन गुण मिक्कून वच्याक प्रयत्न करतकी त्या वेळार समाधी स्थिती म्हणटाची. ते समाधी अवस्थेंत बुद्धी सात्विक गुणाचे वश जायना राजसिक गुणाचे वश जायना तामसिक गुणाचे वश जायना. एक नमने असीम शांती म्हणटा पळय ते ताका मेळटा. पळय बुद्धी कसली आसो ते सात्विक राजसिक तामसिक गुणां निमती मोह सुख दुःख मनांतू सूक्ष्म रुपार आसताची आसता.
कशी तेल्लाचे आयदन धुवन दवरल्यार थोडे जिड्ड व्हरतकी पियाव लसूण सकळ शिजोवन दवरलेल्या आयदनां थोडे पुणी परमळ येतकी ताजे तशीची समाधी स्थिती आसतनाय बुद्धी सुख दुःख मोह म्हळेले भावनेचे मन असल्यार समाधी स्थिती तुकून जागृत जातना ते तीन गुणे वापस जागृत जाता म्हणून सांगून म्हणटात. सत्व रजोगुण चड जातना इंद्रियाक ताजी कार्यांत इंद्रियाचें काम करचें तशी प्रेरेपण दिता. तेची सात्विक तामसीक भाव चड जातना ताक समजावन सुचे रितीरी मन असता. आता कोण ज्ञानी म्हणून घेतकी ताणें सुरवेक इंद्रिय वश करून घेवका, मागीर मनान इंद्रिय वश करून घेवचे, मन बुद्धीन वश करून घेवचे. तशें केल्यार मात्र एकलो ज्ञानी तो देवा पावता म्हूण म्हणटाची. आमगेलें मन प्रसन्न म्हण जाल्यार सात्विक भाव जागृत जाला. मस्त आसेन भरला म्हण जाल्यार राजसीक भाव जागृत जाला. मनान मस्त मोह भ्रांती विमूढता सकड असल्यार तमोगुण वृद्धी जाला म्हूण लेखचें. तशी सात्विक गुण वृद्धी जातना हर्ष म्हळ्यार संतोषू, प्रीती, सुख, प्रसन्नता तें पुरें मेळटा. रजोगुणा निमती असंतुष्टी, दुःख, लोभ, असहन जाता. तमोगुणा निमती मोह, प्रमाद, आलस्य हे पुराय येता. तशी ताजे खातीर मन नियंत्रण करता. म्हणजे मन नियंत्रण करना म्हटल्यार इंद्रियार्थादी कडेन वता. जाय जालेले ते जाय अनेक जाय दुसरेक जाय म्हळ्यार इच्छा शूर जाता. मनांतू संशय भावना येयल्यार दुःख जाता. तशी तरी मन संयम करून घेतले म्हण जाल्यार सुख मेळटा. म्हणजे हे पुरे विश्व जीवात्माक ताज्या स्वरूप ज्ञान ताका कशें मेळचें म्हळ्यार खंयची देहांतू ते येता, ते देहांतू मन बुद्धी पुरे निग्रह जाता पळय त्या वेळाक त्या जिवात्माक तागेलें स्वरूप ज्ञान मेळटा. स्वरूप ज्ञान मेळ्ळें म्हण जाल्यार मागीर अपरोक्ष ज्ञान जावच्या कसलें तोडो वसना हे पुराय सांगता. आनी ध्यान योगाचे विशयी निमगीत ध्यान करची कशी युधिष्ठीर निमगिता तेदना तो सांगता. ध्यान योग सिद्धी जावका जाल्यारीची सत्वगुण संपन्न जावका. राजसांक आनी तामसांक ध्यान सिद्धी जायना. सात्विकांक ध्यान सिद्धी जाता. ध्यान सिद्धी जावका जाल्यार मनांत कसले कल्मश आसचे नज, काम क्रोध आदी दुर्गुण आसचे नज. ताजे नंतर कितलेकी नियम पालन करपा जाता. द्वंद्व निर्द्वंद्व जावचे म्हळ्यार शीत उष्ण सुख दुःख मान अपमान प्रिय अप्रिय हे पळय द्वंद्व म्हणटात. अंतुपिरे निर्लिप्त जावन आसचे. आनी कशी हे सगळे भगवद्गीतेंत कसं सांगला पळय तशीच भीष्म सांगता. एक कासव कसले ताका अपाय येता म्हूण कळ्ळें कुळ्ळे ते 5 ताजे अंगांगय बाल तोंड 4 पाय भितर तांडून घेता पळय तशीची आमी कुर्मावर्य सुका म्हूण पंचेंद्रिय आनी एक मन ते पुरे भितर तांडून घेवचे. भितर तांडून घेवचे म्हळ्यार मनांतू लीन करचे आनी मन आत्मांतू आसची तशी करचे. ते तसले ध्यान करचे म्हणटाचे. ते ध्यान करता जाल्यार ध्याना एक ध्येय म्हळ्यार सुका विशय म्हणटाचे. खंयचेय एक विशया वयर आमी ध्यान करनातले एकाग्रता साध्य ना जाल्यार ध्याना मुख्य ध्येय कोण म्हळ्यार परमात्मुची. तशी जाल्यार ध्यानाचे सुरवे हंतांत आमी परमात्माल चिंतन करतर सुका ताका पळयतर सुका तागेले अंगांग पुरे उडगास करतर सुका अशी सतत अभ्यास केल्ले म्हण जाल्यार मागीर साध्य जाता ध्यान. मन ध्यानांतूच लीन जावका जाल्यार पंचेंद्रिय इंद्रियार्थादी कडेन वचनाशी तटस्थ जावन सुका. हे सतत अभ्यास बलान मात्र अभ्यास योगेन तथा मामेच्छाप्तुं धनंजय म्हूण म्हणलेलें पळय ताणें.
अभ्यासेपि असमर्थोसी मतकर्म परमो भव. हे परी गीतेन सांगल्या बरी कसल एक साधन कोरक जाल्यार सतत अभ्यास जावका जाता. ध्यानान तूं सिद्धी पावल्यांची म्हण केदन जेवची सांगचे गो तसवें ध्याना बशिल्ले तेन्ना कोण ते सिद्धी पावला की ध्यान ताक्का कोण आपयल्यार एक म्हणा कोण तागेल्या दरा चमकल्यार कळना कोण ताका स्पर्श करून हलयल्यार कळना. कित्याक म्हळ्यार इंद्रियाचे आनी मनाचे संबंध कट्ट जावन गेला ते मन विंगड जाला इंद्रिय विंगड जाला तेदना इंद्रियाक स्पर्श जाल्यार कळना कोणे आयल्यार कळना उलयल्यार कळना कसले कळना इत्या म्हळ्यार इंद्रिय तटस्थ जाल्याची मनाक आनी इंद्रियासूचे कनेक्टिविटी म्हळ्यार पळय तयार गेला. तशी ध्याना विशयी सांगता. मागीर ध्यान जपयज्ञ हाजी पुराय ध्यान जप यज्ञ हाजी पुराय फल कसले म्हण निमगे युधिष्ठिर तो भीष्म सांगता. जप जप करची म्हळ्यार कशी कसले इत्ते पुरे सांगता. आनी जपा निमती मन शुद्धी जाता. एक पंत मन शुद्धी जलवे मागीर जपाचे आश्रय जावक म्हणून ना शुद्ध मन तांत परमात्मा राबून आसता. तशी मागीर आनी योग ते योगा विशयी सांगता. तो यज्ञ म्हणून येता यज्ञ निमगे पंचयज्ञा विशयी सांगता. तो सत्यनिष्ठा मागीर अग्नीन करचे यज्ञ एकांतवास म्हळ्यार ते एक यज्ञ विविक्त सेवन म्हणटा ताका. मागीर ध्यान यज्ञ तपोयज्ञ दम म्हळ्यार दमक शांती अनसुया मिताशनम म्हणस दम म्हळ्यार इंद्रिय निग्रह तेवय एक यज्ञची. मागीर शांती म्हळ्यार क्षमा यज्ञ कोणाले वयर कोप्पुना पुराय जनाक क्षम दिवचे. अनसुया कोणाले वयर असूयना तेवय एक यज्ञची. यज्ञ म्हळ्यार कसं न्ही म्हळ्यार त्या यज्ञा निमती देवा मेळची योग जावका येवका आमकां ताका यज्ञ म्हणचे. यज्ञ म्हळ्यार पुराय सोडचे त्याग करचे त्याची यज्ञ. तशी मिताहार आहार त्याग करचे न्हय कितले जाय तितले. मागीर विशय सुखोपभोग विशय प्रतिसंहारो तेवय एक यज्ञ शिकय. मितभाषण अगत्यशील तितले उल्लोचे तेवय एक यज्ञ म्हळ्यार बडा 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 उल्लोचे त्याग केले ते वय कितले जाय तितले अगत्यशील तितले उल्लोचे. मागीर आत्मसंयम हे पुरे यज्ञ कळ्ळें. मागीर यज्ञ करतना हें कसलें साधन करतना हांव केलेलें मेगेल निमती जाल्लेलें म्हूण म्हणलेलें अहंभाव त्याग करून यज्ञ कोरका म्हणस. तशें केल्लें म्हूण जाल्यार शुद्धात्म जातकय जितेंद्रिय जातकय काम क्रोध लोभ मोह मद मात्सर्य पुरय तागेल्या दुखून वतकय द्वंद्वादी रहित म्हळ्यार सुख दुःख कष्ट सुख जय अपजय मान अपमान हे पळय द्वंद्व म्हणटा पळय हांचो दुखून भायर वता. ताका दुःख जायना शोकरहीत जाता आनी अनगत्य विशयांत कसले आसक्ती नाखत ताका. कर्तव्य कर्म करतर आसता जाल्यार कसं करतना हांव केलेलें मेगेल निमती जाल्लेलें म्हळ्यार देहाभिमान सोडता तो देवान केलेलें म्हणून म्हणलेलें लेखता. कसलेय सत्कार्य जावं हे परमात्मा इचे निमती जाल्लेलें लेखता. कसलेय दुष्कार्य जालें हें मेगेल प्रारब्ध कर्मा निमती जाल्लेलें. जाय जाल्यार संपत ताका देव दिवचे पुरो जाल्यार ते संपताचे संग्रहांतू ताका आसक्ती आसना. दान धर्म करून ते संपत व्यय करता. फकनी कोणेय ताका अपमान केल्ले तो आतां द्वंद्व रहीत जाला न्हय. तशी म्हाका अपमान केल्ले हांव अपमान करता म्हूण सांगून त्या प्रकरण. तशी हे ध्यान जप यज्ञा विशयी सांगले. ताजे नंतर मोक्षा विशयी मोक्षपद म्हळ्यार कसलें तें सांग. भीष्म सांगतकय मोक्ष म्हळ्यार परमात्मालेची जागो तो थंय चमकल जनाक पुनरावृत्ती ना म्हळ्यार हांगा वापस येवचें ना. स्वर्गादी लोकां चमकल्या पुनरावृत्ती आसा वापस मर्त्य लोकां येवचें आसा जाल्यार मोक्षा चमकल म्हूण जाल्यार वापस हांगा येवचें ना. तशी कितली तय म्हळ्यार मोक्ष लोकां चमकलेल्या जनांक स्वर्गूय नरकावरी दिसतकय येवचें नाका म्हूण दिसतकय तांकां. तशी ताजे नंतर वरुण कुबेर इंद्र यम शुक्र बृहस्पती मरुद्गुण विश्वदेवते साध्य अश्विनी देवते हांकां पुरे एकक दिव्य लोकस जाल्यार परमात्मा लोकां येद्राक हे पुरय नरकाचें म्हूण येता. म्हळ्यार आमी स्वर्गांतू मस्त सूख आसा मस्त सूख म्हूण आसा म्हूण लेखलें ते अशाश्वत वापस हांगा येवूंक जाता जाल्यार नरक हे परमात्मा हांगा चमकल्यार वापस येवचें ना.
थंय विनाश ना, कळ्ळें, भंय ना, दुःख ना, कसलें ना. स्वर्गादी उत्तम लोकांतो सुख उपभोग पुरेस जाल्यार शाश्वत न्हय, थंयचे कोणाक राबू जायना. हांगाचें संपादन केलें पुण्य क्षीण जाल्लें कुडलें स्वर्गार दुखून वापस मर्त्य लोकांतो च्युत जेताची. तशी काम्य कर्म केल्यार स्वर्गा वताची, त्याचे निष्काम जालेले केल्यार कर्म तेदन मोक्ष मेळ्ळेले एक लोक मेळटा. ताजे नंतर ज्ञानयोग म्हळ्यार कसले म्हूण सांगता. कसं न्ही म्हूण म्हळ्यार दुःखाक कसल सकट कारण जाता तें सोण परमात्माले प्रीती पावच्या कसल सकट कोरका. परमात्मा म्हळ्यार कसं न्ही, ताका न्ही आमकां कसो संबंध हें पुरे ज्ञानयोगांत येता. अन्यक कसं न्ही म्हूण म्हळ्यार कितलीकी जनाक मनां आसता इष्टमे स्यादितः एतत् कृते कर्मविधी प्रवृत्ता म्हण म्हाका हांव कसो लेखला म्हाका तेंच जावका, म्हाका केन्नाय वायट जावचें नज म्हणून कोणाल मनान तूं चड आसता पळय तांणी कर्म करतर आसताची. आमकां जायशिल् पावच्याक इष्टम अनिष्टम च न माम भजेते एतत् कृते ज्ञानविधी प्रवृत्तः. कळ्ळें, हें कर्मविधी आनी ज्ञानविधी म्हळ्यार हाजे विशयी सांगता. ते कर्मविधी म्हळ्यार पळय त्या मनशाक ताका कसल इश्ट आस, तागेल्या मनाक कसो आश आस ते पुरे पावका तुवें तशें हें कर्म कोरका तें कर्म कोरका म्हणून प्रवृत्त करता. तेची ज्ञानविधी म्हळेल आस, ज्ञानमार्ग म्हळेल आस. तें कसं करता तुका इश्ट अनिश्ट कसलें नाका, कळ्ळें. पुरे सोडी परमात्मा मानत जाय म्हूण लेक म्हणटा. तशी आतां सकाम कर्म आनी निश्काम कर्मा विशयी सांगता तो. सकाम कर्म वेदांतू सांगिल्लें आसा तें आमकां इहलोकांत जाय जाल्लें संपत्तू सूख भोग पावचे खातीर बायल चेडूं वाहन भूंय हें पुरे पावच्याक सकाम कर्म करचें जाल्यार तें सकाम कर्म करून कसल सकट सूख मेळ्ळें पळय तें पुरे अशाश्वतची. आनी चड सकाम कर्म करून चड सूख आनी मेळ्ळें मनुश्य परमात्मा विशयी दुखून विमुख जाता. तशी ज्ञानयोग ज्ञानी कोण जाल्ल्यांची तांणी निश्काम कर्म करताची. त्या वेळार ओपासतांनी हांगा जनन मरण चक्रायणान अशी परमात्मा लोकाक वताची. हक्काची साक्षात्कार मोक्ष पदवी मेळचे म्हणचे जाल्यार सकाम कर्म केलें म्हूण जाल्यार इष्टप्राप्ती इंतू आनी पुण्य प्राप्त जाता. पुण्य प्राप्ती इंतू इष्ट पुण्य आनी अनिश्ट पुण्य म्हूण आसा. पुण्य निमती परमात्मा कडेन वता जाल्यार ते इष्ट पुण्या निमती हांगा लोकांत मस्त सूख भोगता म्हणजे ताका अनिश्ट पुण्य म्हणून म्हणचें. तशी केन्नाय निश्काम कर्म कोरता तेदना तो परब्रह्मा वचून पावता. परब्रह्मा वचून पावचें म्हळ्यार मोक्ष मेळटा म्हूण. सकाम कर्म की निश्काम कर्म की करच्याक आमकां कोण प्रेरेपण दिता म्हळ्यार मन. सुखभोगान तूं आसक्त जाल्यार मन सकाम कर्म करच्या प्रेरेपण दिता. परमात्मालान तूं आसक्त जाल्यार मन निश्काम कर्म करच्याक प्रेरेपण दिता. हें भीष्म सांगता पुराय. आनी मनुष्य म्हळ्यार सृश्टी करतनाची ब्रह्मा म्हळ्यार देवान ताका कर्मय सृश्टी केला. हेंची सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती येन प्रसविद्यमेष म्हणून परमात्मान सांगिल्लें पळय. अनेन प्रसविष्यद एष उत्तिष्ठ कामदुःख म्हणून सांगून म्हळ्यार यज्ञ समेत मनशा सृश्टी केली काय ह्या पुराय चंद्रितीर करायची. तुमकां जाय जाल्यार पुराय कसो आश आस तें पुराय मेळटा. त्या यज्ञांत दैवयज्ञ ऋषियज्ञ मागीर अतिथी यज्ञ नरयज्ञ भूतयज्ञ. अतिथी यज्ञ नरयज्ञ एकाची, दैवयज्ञ ऋषियज्ञ पितृयज्ञ. अतिथी यज्ञ म्हळ्यार नरयज्ञ आनी भूतयज्ञ इतलें सांगलें. हाजी निमती ते देवाक तृप्ती केल्ली म्हूण जाल्यार देवान भावयतानेन ते देवा भावयंतु वह परस्पर भावयंतः श्रेयः परममाप्स्यत म्हणून हें प्रगीतेंतू सांगला. तेंच्या हांगा भीष्म सांगतरस मनशाक सृश्टी करतनाची कर्मविधी विधान सांगलें. कळ्ळें. हेच कर्मा निमती परमात्माला साक्षात्कारय करून घेवं ऐहिक जावन सुखय भोगूं येता. तशी जाल्यार सकाम कर्मा निमती मेळचें सूख ऐहिक सूख म्हणटाची तें अशाश्वत. तेची निश्काम कर्मा निमती मेळचें सूख आमुष्मिक तें आमुष्मिकय न्ही तें मोक्ष सूख तें शाश्वत सूख. तशें जाल्यार
हें तुका सकाम कर्म जायत की निश्काम कर्म जायत म्हूण म्हणलेले विशय ज्ञान आसत जाल्यार मात्र तें मन निर्धार करता. ना नातलरी चड जावन पुराय जन सकाम कर्मीची म्हूण सांगून म्हणटा. आनी ज्ञान जावका म्हणटा भीष्म. ज्ञान असल्यार मात्र ते बुद्धी ज्ञानशिली बुद्धी आस पळय ताका खंयचें काम करका खंयचें काम करूं नज म्हूण कळटा. कोणा ज्ञान ना तो मनीसो अज्ञानी मनीसो तो ताका कुशीशील वाटेर वता. ते प्रवृत्ती मार्ग आनी निवृत्ती मार्ग म्हूण आसा. ते निवृत्ती मार्गांतू आमकां कसो कडेन प्रतिबंधक म्हूण म्हळेलें ज्ञान आसता. आतां एक उदाहरण सांगचें जाल्यार आतां काळखांतू वच्चें न्ही उजवाडा वच्चेंतू डिफरन्स कसो जालें म्हूण पळया. उजवाडांत वतना आमकां वाटेर वचूचें कांटो फातोरू सरापू कसो कडेन आसतले न्हय तें दिसता आमकां. तेदन आमी ते पळय चुक्कोन घेवन वताची. त्याची काळखांतू कसं म्हूण कळना अशें ओटू मस्तून घेवन ओटू चाबून घेवन कसले की जाता. तशीची ज्ञान म्हळेल उजवाडो अज्ञान म्हळेल काळोख म्हूण लेखल्यार ज्ञानी मनीसो ताका कसले कडेन प्रतिबंधक म्हूण म्हळेलें कोळणू त्या निवारण जावची तशी तो निश्काम कर्म करून खंयचे वाटेन वचूं का हांवें म्हाका निश्काम कर्म लायक की सकाम कर्म लायक म्हळें तें ज्ञानशील मनशाक कळटा न्हय. तो निश्काम कर्माची उजवाडादी कडेन व्हरचें निश्काम कर्माची करून तो परमात्मा पावता. तेची अज्ञानी मनीसो तो काळखांतू चमकतलो तशें जावन तो सकाम कर्म करता. अज्ञानी न्हय तो तशी तेदना ताका कसले अडेतडे येता जिवनांतू. आतां पळय काळखा वतना कांटो लागू पुरो दिवड चाब्बू पुरो सरप चाब्बू पुरो पाययाक अशें पळय जावन कडेर म्हणटना पोट्ट बाई मेळ्ळें तांतूय पडो पुरोची कित्याक तांणी काळखा आसाची. अज्ञान म्हळ्यार तशीची काळोखू आमकां जिवनांतू कसले चांग म्हूण म्हळेलें कळयना. परमात्मा पावका जाल्यार आमी कसले करका म्हूण म्हळें कळयना. ओट्रास आमी वताची. ते पुरे सुरवेक अध्यात्माचें ज्ञान आसल्यार मनशाक विधी निषेध कसो म्हूण कळल्यार त्या वेळार मनीसो कसले करका कसले करूं नज म्हळेलें कोळणू तागेलें जिवन सार्थक करून घेता. ना नातल्यार अज्ञानी मनीसो कशें तशी करतर वता वापस वापस जन्मा येता म्हूण सांगून. आतां वेदोक्त कर्म केल्यार सांग म्हूण म्हळेलें मनांत असल्यार वेदोक्त रितीरी कळ्ळें यज्ञ अनुष्ठानस अन्नदानस यज्ञ करचें म्हूण आसा. हें यज्ञ करतना निश्काम यज्ञ केल्लें म्हूण जाल्यार तेदना ते वेदोक्त कर्माची तांतूय निश्काम कर्म करका सकाम कर्म करका दोनी वेदांत आसा. एक कर्मकांड म्हणटाची एक ज्ञानकांड म्हणटात. ते ज्ञानकांड आमकां निश्काम कर्म करून सर्व परमात्माला प्रित्यर्थ जावन करच्याक शिकयता आनी आमी परमात्माल्या वच्च्या वाट दाखयता. तेची वेदांतूल कर्मकांड आमकां सकाम कर्म करूं शिकयता पुण्य संपादन करयसिता स्वर्गादी लोकां वचून वापस मनुष्य लोकां पुनरावृत्ती दिता. तशें जावन ह्या पुरे कोळणू कोण चलता तो मात्र ज्ञानी म्हणून घेता म्हणून भीष्म सांगता. मागीर आदी व्याधी विशय सांगता तो. आदी व्याधी शारिरीक रोग कसले आसता त्या पळय आदी. मानसीक न्हय शारिरीक रोगाक व्याधी म्हणटाची मानसीक रोगाक आदी म्हणटाची कळ्ळें. हे आदी व्याधी जावची इत्ते म्हूण म्हळ्यार म्हणटात न्हय प्रारब्ध कर्मा निमती जावचें. तशी आतां हें मनुष्य म्हूण म्हळेलें देह घेवन आयले नंतर ही आदी व्याधी ना म्हूण ना. तेदना आमी ते आदी व्याधी दुखून मुक्त जावची कशी म्हणून आलोचना करका शिवाय अयो म्हाका ही व्याधी येयली म्हाका ती व्याधी येयली. आतां लौकीक जावन पळोवत जाल्यार हांगा कसलें संकट जालें मनाक कसलें संकट जालें आमी डॉक्टराक सोदून वताची न्हय आनी ते राबोवची कशी म्हूण पळयताची. शिवाय बैसून अयो म्हाका माथें दुखता अयो म्हाका देहान तो ताप येयला म्हणून वळवळेवन बसतावें ना न्हय. ताका ते रोग निर्मूल करूं कसो करता त्या फुडें करताची. रोगा विशीं चिंत करून करताची ना न्हय. तशी वैषज्यम एतत् दुःखस्य यदेतन् नानुचिंतयेत म्हूण आसा. म्हळ्यार आतां एक दुःख जाल्लें म्हणलें की
ते दुःख निवारण जावका जाल्यार कसल कोरका म्हळ्यार ते दुखा विशीं चिंता करना अशी आसचें. तेजे म्हाका कशें जाल्लें म्हाका तशें जालें म्हण ते दुखा विशीं चिंता करत आसल्यार ते आनी चड जाता. तशी मन, देह आतां प्रत्येकाक दुःख येता न्हय. मानस दुःख येस, दैहिक दुःख येस. मनान तूं दुःख येतना इथे खातीर म्हाका हें दुःख येयलें म्हळ्यार एक सूक्त विचार करून तें दुःख निवारण करून घेवयेत. शारिरीक दुःख येतना पक्कधनी घेवन निवारण करूं त्याची दुःख येतना अयो म्हाका दुःख येयलें म्हूण चिंता केल्ली म्हूण जाल्यार तांकां बुद्धीनातील जन म्हूण म्हणटात. आनी कोण ज्ञानी आसा पळय तांणी अनित्यम यौवनम रूपम जीवितम द्रव्य संचय आरोग्यम प्रिय सम्मासो गृह्य तत्र न पंडिता. पंडिता म्हळ्यार ज्ञानी जन. तांणी सामान्य मनशांक पुरे आश सुचे कसने म्हाका यौवन म्हाका मिगेल रूप मिगेल जीवन हांव धनसंग्रह कोरका मिगेले प्रितीची जनां लोटा वाचुका असल पुरे अनित्य जावन आशिल्ले विशय शाश्वत विशय हातूं आसक्ती दवरताच काय जाल्यार ज्ञानी जन दवरनाची म्हूण. संवसारी जनांनी पुरे आसक्ती दवरले ज्ञानी जन दवरनाची म्हूण. तशीच सुख दुःख समान जावन घेवका तांकां ज्ञानी म्हणटाची. सर्व द्वंद्वांतू द्वंद्व समान जावन घेवका जेवो निर्द्वंद्व जावका तेदन तांकां ज्ञानी म्हूण म्हणटाची. अशी भीष्म ज्ञाना विशयी सांगता. ध्यान जप तप ज्ञान हे पुरे सांगतरस मागीर मुक्ती मेळका जाल्यार ब्रह्मचर्य आनी वैराग्य जवूका जाता म्हूण सांगताची. ब्रह्मचर्य आनी वैराग्याच विशयी सांगता. ताजे निमती मुक्ती मेळटा म्हूण म्हळेलें भीष्म सांगता. म्हळ्यार ब्रह्मचर्यार आसून ज्ञान पावचें. वेद ज्ञान आनी ब्रह्मचर्यारी आसून न्हय विद्यार्थीन शिकचें. मागीर केदनग्रस्त जिवनादी कडेन तांणी मन घालता पळय मागीर सुखभोगाचे आसक्तीने शूर जाता. ताजे पशी ब्रह्मचर्यारी आशिल्ल्या जनाक वैराग्य आसता तांणी तेदन मुक्ती पावच्याक सुलभ जाता म्हूण म्हणटा. म्हळ्यार तो विवर्सून सांगता कसं नाही म्हळ्यार सुरवेक परमात्मा विशयी तत्वज्ञान पावका जाता. ब्रह्मचर्यारी हे अध्ययन व्यासंग करतर आसतना हें सुलभ जाता पावच्याक देवाल विशयी शिकून काडच्याक. मागीर तांकां कळटा निश्काम भावान कर्म कोरका म्हूण निश्काम कर्म कोरका म्हूण. त्या वेळार तांणी निश्काम कर्म करता करता मागीर मुक्ती पावताची. नानतलरी अज्ञानी जन कशी गोतस्वे नेत्रहीनो यथा हे कह कृचराणी लभते ध्वनी ज्ञानहीनस्तथा लोके तस्मात् अज्ञान विदोदिका हा म्हणून म्हळ्यार तस्मात ज्ञान विदोदिका म्हळ्यार कसं गोतस्वे दोळ नातिल्याक आतां तागेलो कोणें असलें ताका एक मार्गार चमकान मरताचे. एकलोच वचुका जाल्ले म्हणले की तेदन ताका कितले वाटेरी दुख्ख येता कश्ट येता न्हय ताणें भंय सुका जाता. तशीच ज्ञान विहीन जालो दोळ नातल्या बरी. हांगा भीष्मान ज्ञान उजवाडो काळोख अज्ञान तशी होलसील आपल्या. तशी हांगा अज्ञानी मनीस दोळ नातील मनशाल वरी ज्ञानशील मनीस शुभ्रदृश्ट आशिल्ले मनशा वरी म्हूण सांगता भीष्म. तशी ज्ञानहीन जाल्लो ज्ञानहीनशील मनीस दोळ नातील कुरुड कशी चमकून वतन कितली दुःख भोगता तशीच अज्ञानी मनीसूय तशीच संवसारांत येता मस्त सकट दुःख भोगता. तशें जावन ज्ञानी जावच्या प्रयत्न कोरका शिवाय अज्ञानी जावन अशें न्हय. ज्ञानी जावचें म्हळ्यार कसं न्हय देवाल तत्वज्ञाना विशयी मस्त ताणें विचार कोरका जाता म्हूण सांगता. मागीर ताजे खातीर धर्म पालन कोरका. धर्म म्हळ्यार कसं न्हय मन देह मागीर उतर हाका त्रिकरण म्हणटा. हें शुद्ध सुखाक क्षम दिवचे गुण सुखा सत्य उल्लोका धैर्य धीरत्व असुका. धीर म्हळ्यार कशी सुलभ रितीर सांगची जाल्यार जनन मरणाका भिना नातिले धीर म्हूण येता. तशी आनी मेधाशक्ती ज्ञानशक्ती हे पुराय आसूका जाता. हे चांग धर्म म्हूण म्हणटा. चांग धर्म म्हळ्यार हें पालन करचें धर्म चांग धर्म म्हूण. तसल्यार हें त्रिकरण शुद्धी क्षमा सत्य धैर्य मेधाशक्ती चड वाडोवचें आश्रम खंयचे म्हळ्यार ब्रह्मचर्य आश्रम. तशी ब्रह्मचर्य श्रेष्ठ म्हूण म्हळें ताजे खातीर. ब्रह्मचर्य म्हळ्यार कसं न्हय म्हळ्यार स्त्री विशयक कसले भोग ना तांकां. मागीर ब्रह्मचर्य म्हळ्यार खाली स्त्री पुरुश संयोग नातल्यार ब्रह्मचर्य म्हणचें न्हय. ब्रह्मचर्य म्हळ्यार खंयची इंद्रिय
इंद्रिय अर्थादे कಡೆ वचनानशी निग्रह कोरच्या ब्रह्मचर्य म्हणून म्हणताचे. ताचे खातीर प्रत्येक मनशानं ब्रह्मचर्य पालन कोरका जाल्यार कशें आसूं का म्हूण सांगून भीष्म सांगता. परस्त्री पळय ताका अवसलवर येसूं का कೈ. मागीर विंगड स्त्री आल्या उलयतना अम्मा लागीं उलयत म्हूण लेकून उलो काकय. हे अवंगल नतिल्ले स्त्रीक पळोवचनज आनी स्त्रील विशय कसले अश्लील उल्लोचना अश्लील दृश्य पळोवचना ते प्रेम मनशाले मनाचे विकार जावच्याक कारण जाता. तशें ते पाप म्हूण सांगून धर्मशास्त्र सांगता. तशी आतां हे पळयना आतां स्त्री कशी आसच म्हूण पुराय जनाक वचस जेवो भीष्म सांगता. एकक पंत असले मना कामविकार जायना म्हणना त्या वेळार कुडल्या उदकांत बुड्डुकाकय स्नान कोरकाकय आनी पापविमोचक मंत्र अगमर्षण मंत्र म्हणटा त्या पळय सांगकाकय मागीर ते दुसरे दीस उपास आसूं का म्हूण. तर तेदना मनशाक अंतकरणांतू आईल ते कामविकार आसा पळय ते थंयक थंड जाता. तेदना ताका ज्ञान येता हांव केल्ले चुकी. अनेक पंत असले मनांत काम येवचें सोडूनच म्हूण सांगून सांगता. तशी भीष्म ह्या पुराय सांगता. रजोगुण प्रभावा निमती हें काम उद्भव जावचें. तशें सात्वीक गूण चड जावका जाल्यार कसल कोरका पळय त्या कोरका. सात्वीक गूण चड जावच्याक कसले म्हळ्यार सात्वीक आहार सेवन करचें मुख्य. आहार सात्वीक जाल्यार तशी मन सात्वीक जाता. मन सात्वीक जाल्यार तशी इंद्रिय मनाचे निग्रहांतू कंट्रोलांतू येता. तसल्यार पुराय जनाल मनाचे विकारांक आहार कारण म्हूण सांगता. आहाराचे गूण कसल आस ताका समजावन मन परिवर्तन जाता म्हूण म्हणलेले विशयो भीष्म सांगताच पळय. म्हळ्यार इति ते म्हळ्यार आमी खाल्लेले आहार ते रस जावन आमगेले नरा मुखांतर कळ्ळें सगळेची देहांत पुरे कडेन वता. रक्त चर्म मांस मसल्स हड्ड मज्जे हे पुरे नावे पुष्टी करता ते. तशी ते खाल्लेले अन्नरस व्हरच्याक 10 नाडी आसके देहांत. ते 10 नाडी पंचेंद्रियाक ताजी विकार जावन आशिल्ले शब्द रूप रस स्पर्श गंध हे गूण निग्रह करची शक्ती जेवो ग्रहणय कोरका न्हय. निग्रह करचे पयलीं ग्रहण ते नांकान हुंगील परंबोळ म्हूण कळका न्हय ते पळय ग्रहण करचें म्हण ते शक्ती दिवचे अन्न काय. ते 10 नाडी मुख्य तांतू दुखून 1000 नर आस अंगांत. तशी अनेक कसं सांगता म्हळ्यार तो सात्विक आहारान मनांत कसले उद्रेक येना, देहांत कसले उद्रेक येना, कोप काम कसले येना, वैराग्य येता. सात्विक आहारा निमित्त वैराग्य येता. तदना मनशाक वैराग्य ज्ञान येईल मनशाक आमगेल देहांतू आमकां बाधक जावचे गूण खंयचे म्हूण कळटा. ते गूण नियंत्रण पुरे गूण ते नाश करताची आनी मन नियंत्रण करताची. तशी देहबंधना दुखून मुक्त जातना सीदतनी पुनर्जन्म नातील तसले एक लोकाक परमात्माला रोकाक वताचे. तशी मनशाक मुख्य कारण कसले म्हळ्यार मन संयमनांतू दवरून घेवचें. मागीर युधिष्ठीर निमकिता शाश्वत सुख खंयचें म्हूण तो म्हळ्यार शाश्वत सुख मोक्ष. तशें न्ही आतां इलेक्शनाका भीष्मान कसलें अशें उत्तर दिल्लें शाश्वत सुख म्हळ्यार मोक्ष न्हय बय तें न्ही. निरंतर सुखार आसका जाल्यार मनशान शाश्वत म्हळ्यार तशें निरंतर सुखार आसका जाल्यार मनशान कसल कोरका. भीष्म सांगता अहिंसा सत्यवचनम सर्वभूतेषु च अर्जवम क्षमा चैवाप्रमादश्च यस्यैते स सुखी भवेत. पळय खंयच्यो मनीश्यो हिंस करना की सत्य उलयत की भारी स्ट्रेट फॉरवर्ड जावन आसता आनी सिंप्लिसिटी सरळ व्यवहार म्हणटाची. कोण कसं केल्यार क्षम दिवचे तसले महागूण कोणाले आस. अनेक कसं म्हळ्यार अप्रमाद. अप्रमाद म्हळ्यार कसं की चूक करना हांव कसल करता म्हळें प्रज्ञ ताका आसूं का. हे पुरे गूण जिवनांत आसा म्हूण जाल्यार ताका कसले मना कश्ट ना. केन्नाय तागेलें मन शांत आसता. ही ताका म्हळ्यार अहिंसा सत्यवचन हे पुरे श्रेष्ठ धर्म म्हणटाची.
हे धर्म कोण पालन करता मनुष्य सुखार असता म्हूण. तशी अनेक कसा म्हूण म्हळ्यार ज्ञानयज्ञ ध्यान योगा निमती मन एकाग्र जाता. एकाग्र जावन कडेर तें मन परमात्माले वता. परमात्माले चमकल म्हणजे रे समाधी योग म्हूण म्हणटाचे. हे समाधी कोणा साध्य जातकी कडेर म्हणटनी समाधिस्त जावन प्राण सोडूक जात ताका म्हूण. मागीर एक चांग विशय कसले म्हूण म्हणटना तो सांगता श्रेष्ठ धर्म पालन करचे चांग विशय. कोणाले मना दुःखना नाशी चलचे, कोणाक हिंसी करनाशी असचे, निंद करनाशी असचे, खंयचे विशयांत मोस करूनच, कठोर मन आसच्यानच, क्रौर्य मन अंतू विंगडाल वैरी कोणाले कोणेय मेळ्ळी म्हणून अनेकलाल विशय चाडी सांगचे पळय त्या पुरे ना म्हूण जाल्यार तो श्रेष्ठ धर्म परिपालन करतलो म्हूण जाता. आनी ये वाकबद्दो ही संसार हा म्हूण सांगता भीष्म. कोणाक कशी उरलो का, खंय कसल उरलो का, केदन उरलो का, कितली उरलो का, ह्या पळय कोणाक कळता पळय तो दीर्घकाल बाळवीक येता म्हूण. म्हळ्यार बाळवीक येवची म्हळ्यार कसं न्ही, आयुश्य चड जाता म्हूण न्ही. आतां उत्तर कळ्ळलो तो जीवन चंद्रितीर चलायसिता म्हूण म्हळ्यार अर्थ. केलो पंत कसकसकी अनिश्ट काम अधर्म काम जाता. अयो हांव मस्त अधर्म केलो न्हय म्हूण म्हणलेल्या विशयांत भंय सकट जाता. त्या वेळा पश्चातापारी त्या भंय नाश जावका म्हूण जाल्यार कळ्ळें. अधर्म करून नज म्हूण म्हळ्यार कुळका मनशाक. तशी तस जाल्यार आमकां संवसार आयिल्ल्याचे आमी भंय दुख्ख जावचे कन्नच अधर्म दूर करचे. कशें अधर्म दूर करचे म्हळ्यार राजस आनी तामस कर्म कसं न्ही. राजस कर्म कसं न्ही आशी विपरीत आशी ते राजस कर्म आनी तामस कर्म मिथ्याचार म्हणटाचे मूढता. हे हाजी निमती कितले कर्म जाता पळय. हे कर्म म्हळ्यार हे राजस तामस गुण निग्रह केल्ले राजस तामस कर्म करनाशी राबलीची म्हूण जाल्यार एक संवसारो छंद रितीर चोलन वता म्हूण. भंय दुख्ख कसलेय ना नशी विमुक्त जाताची म्हूण सांगून. मागीर भीष्मा लागीं तो स्वप्न जागृत सुषुप्त अवस्थे म्हळ्यार कसलें म्हूण निमगीत भीष्म सांगता. जागृत म्हळ्यार तुका कळची पळय तूं दोळ्यान पळय पळयता तुका अनुभव जाता ह्या पळय जागृत स्थिती. स्वप्न आनी सुषुप्ती म्हळ्यार कशी म्हूण म्हळ्यार आतां सुषुप्ती म्हूण म्हळ्यार गाढ न्हीद. स्वप्नावस्थ म्हूण म्हळ्यार न्हीद आस मन आयास जाल्ला जाल्यार सकाळी वेळार मस्त आयास जाली म्हूण लेख्या मन आयास जाता, देहाकाय आयास जाता, न्हीद येता जाल्यार ताका तें गाढ न्हीद न्ही तें सपनावस्थे न्हीद म्हणटाचे. त्या वेळाक आमी दिसान तूं कसं केलें पळय इंद्रिया निमती तें सूख त्या विशय पळय सुप्त मनांत असो देखून ते सकाळ दुखून ते दुसू कसल सकट केला ताजे सुखाचे अनुभव मन अनुभवसीत आसता. हें स्वप्नावस्था म्हणजे तेची अन्य कसं निमगिलेले स्वप्नावस्थ न्ही सुषुप्तावस्थ. सुषुप्तावस्थ म्हळ्यार गाढ न्हीद कसले गोतना म्हणटा पळय होवन वेल्यार कळना म्हणटा तसल न्हीद. तशी आतां आमी जागृत अवस्थे आसतना आमगेली इंद्रिया निमती कसल सकट सूख भोगला तें सुप्त मनांत आसा म्हणजे स्वप्नावस्थेंतूय ते इंद्रियाचे अनुभव जाता. म्हळ्यार आमी पळय एक पंत स्वप्नांत कसं की खातर आसताची हें गोडशें हें तिखशें पुरे आमकां कळटा कशें आमी बदक खाल्ला वता स्वप्नावस्थेन जाल्यार ते इंद्रियाचे विशयानुभव इंद्रियार्थाचे अनुभव पुरे स्वप्नावस्थेंतूय जाता.
याक बरे कारण कसले म्हळ्यार जन्मजन्मांतराचे संस्कार प्रत्येक मनशाक जन्मजन्मांतराचे संस्कार जावन आसता आनी सकाळी कितले किसकड कर्म आमी करता म्हणले की ते कर्म आमगेल्या मना वयर परिणाम जाल्ली म्हण जाल्यार त्या वेळार स्वप्नांतूय हे पळय अनुभव जाता तशी पक्कनी कोण समाधी वचत आसले योग्यत केला जो सिद्धी जाला ताका आनी आत्मज्ञान कोणास तांकां हे स्वप्न न्ही म्हळ्यार पळयना तांकां हे पळय सांगता भीष्म मागीर दम शम हाजे विशयी निमगुचे आसा हे अष्टांग योगांतले सुरवेचे तेदूनय भीष्म सांगता दम गूण कोण अळवडसून घेतला जिवनांत तो जिवनांत केन्नाय सुखार आसता ताका भंय म्हळेले आसना सिद्धी पावला म्हणटा पळय तशें आसता तो दममेव प्रशंसन्ति सर्वेषामेव वर्णानामा पुराय वर्णांतू तांतूय ब्राह्मणाक दम श्रेष्ठ धर्म म्हणटाचे दम म्हळ्यार कसो न्ही इंद्रिय निग्रह शम म्हळ्यार मन शांत दवरून घेवचें कसकस जेवका पळय काम क्रोध आदी दूर करून घेवचें हे पळय तशी आनी उपवासा विशयी येता एक पंत जेवचे दिसाक 2 पंत जेवचे जेवणान शिरपचे हे पळय तांतू सदोपवासी जावन आसचे श्रेष्ठ म्हणटा तो हे दमाचे विशयी इंद्रिय निग्रह येतना तो सांगता रस सदोपवासी त्या उपवासा स्वरूपा विशयान तो सांगतो तो आता ते दमा विषय येतना क्रिया तपश्च सत्यम च दमे सर्वं प्रतिष्ठितम क्रिये तप सत्य हे तिन्ही दमगुण म्हणून घेता दमा निमती आमगेले तोंडाचे तेजसू चढ जाता पाप रहित जाता खंय तो मनीसो भय रहित जाता आनी जिवनांत ताका परमात्माला अनुग्रह मेळटा दम नातिलो मनीसो ताका स्वयं नियंत्रण ना म्हणटाचे तो उद्धट म्हणून घेता तागेल निमती पुरजनाकय भीती आसता दम म्हळ्यार कसो न्ही म्हूण अकार्पण्यम असंरंभ संतोष श्रद्धानता अक्रोध आर्जवम नित्यम न अतिवादो अभिमानिता गुरुपूजा अनसूया च दयाभूतेषु अपैशुनम जनमाद वृषावाद स्तुतिनिंदा विवर्जनम साधुकामश्च स्पृहयेन नायतीम प्रत्ययेषु च म्हळ्यार अकार्पण्य लोभ नातिला सुचे असंरंभ खंयचे विशयांतूय भारी संभ्रम दाखोवचे भारी संतोष दाखोवचे ते परीना भारी थंड मनान संतोष घेवचो म्हणटाचे नानतलरी मनशाल स्वभाव कसो न्ही येदेची सूख मेळ्ळ्या पुरो एक कसलेय एक व्हडले अचिवमेंट केला पळय अति संभ्रम दाखोवचे मागीर कसले म्हणलें कळ्ळें तशी नेला मान घाल्या बरी जाता तशी असंभ्रम म्हळ्यार कसले खुशी जावो कसले जावो भारी नियंत्रण मनार आसून शांत जावन त्या पळय घेवचे पळय ताका संभ्रम म्हणचे संतोष केन्नाय मन प्रसन्न जावन आसूचे श्रद्धानता मन खंयचे विशय खंयचे काम करतना श्रद्धेन करचे ताका श्रद्धादान म्हणचे अक्रोध कोपशनज आर्जव म्हळ्यार सिंप्लिसिटी म्हणटा पळय भारी सरळ मागीर न अतिवाद उलयतर सुच म्हणटा पळय तशें ना मी तर उलोवचें अभिमानिता दुरभिमानश्चनच मागीर गुरुपूजा मलगड्यांगेल सेव करता गुरू म्हळ्यार शिकयल गुरू जाता आनी म्हाकाय गुरू म्हणून म्हणचे आमगेले भशेन मलगड कोण आसा तांणी गुरुजन तांगेले सेव करचे अनसूया कोणाले वैरी असूयश्चनच दया भूतेषु सर्व प्राणी वैरी प्रीतेश्चे दय आसूचे मागीर अपैशुन चाडी संगनान शिरपचे तांगेल चाडी हांगेल चाडी तांणी अशी हानी तशी म्हणून संगनान अशी आसूचे जनमाद जनान अपवाद घालनान अशी पळोवचे
मृषावाद बद सांगचे फट्टी कसले उलोचना स्तुतीनिंदा विवर्जन कोणाकी अति स्तुती करचे कोणाली अति निंद करचे या प्रकरणाशी सुचे साधू काम सज्जन सहवास जाव का म्हण लेखचे आणि मुखार सुना मी सुकार सुख म्हणून आत्तकच की पळे ओट्ट करून दवरचे परिग्रह म्हणतात त्या प्रकरणा शिरपचे या पुरे दमगुण सुचो दमगुण म्हणताची या दमगुण कोण असं ताका दांत म्हणून म्हणताची तो कोण दांत म्हणून घेत पळ ताका वैरीना पुराजनाला चांग व्यवहार दवरून घेतो कोणेही निंद करूची कोणेही स्तुती करूची निंदास्तुती समान जावन स्वीकार करता सदाचार संपन्न जावन असता शीलवंत जावन असता शीलवंत म्हणे सच्चारित्र्य म्हणता बळे तशी मना केदनाय प्रसन्नता तश्चावन ताका आत्मस्थैर्य असता धैर्यार असतो तो खंयचे दोष ना तांकां तश्चावन मरणानंतर स्वर्ग मेळता ताका दम केलेल्याक स्वर्ग मेळता तशी आता व्रत नियमांतू उपवास म्हणलेलंच नव्हतं त्या उपवासाचे स्वरूप कसले म्हणून सांगून धर्मराई निमगीता निजावन उपास म्हळ्यार कसं नाही उपास केले त्याचे एक तपस्वे म्हणून निमगीताना भीष्म सांगताची उपवासाचे निजावन स्वरूप कसले म्हण म्हळ्यार उपवास करचेच पडते आम्ही एकादशी अन्य एकादशी एक तपस होतो म्हळ्यार सगळे दीस कसले खावचे ना एकभुक्त नक्त भोजन असल पुरे उपास करता आपले त्या पळय ताक एक तपस म्हणचे न्ही निजावन तपस म्हळ्यार कसं न्ही त्यागश्च सन्नतिश्चैव शिष्यते तड उत्तमम सदोपवासी च भवेत ब्रह्मचारी सदा भवेत जीवनांतू त्याग करू शिकचे यांची उत्तम तपस शिवाय महिन्याक वाराक एक उपास करचे ताका तपास म्हणाचे उपासाचे नेवणारे जेवण सोडचेच पळय ताका शरीर शोषण म्हणटाचे सर्व सुख त्याग करचे मालगड लगी चंदरी तीरसुचे हाका ये उपवासू श्रेष्ठ म्हणटाचे ये तपसू श्रेष्ठ म्हणटाचे भीष्म उपवास म्हळ्यार निजावन अर्थ कसले म्हळ्यार उप म्हळ्यार लग्गी वास म्हळ्यार वास करचे कोणा लग्गी देवा लग्गी असुचाका उपवास म्हणचे म्हळ्यार उपास म्हळ्यार आमी एकादशी ते दस उपास म्हणून म्हणटाचे कुडवाना सगळे दीस उपास करतले जे न्हय असची देवान तांगेले बरें मस्त दही दवरला जाल्यार कुडवना नशी ते बदची उपास करूनय त्या वेळार देवाला उडगास असल्यार तो उपास योग्य जालो नानतला रे उपास करून कुडवना म्हणून म्हणटना देवूय मना दुखून वता न्हीद येता तळमळ जेता तशी पुरय जाल्ली म्हण जाल्यार रे ते उपासू एक शरीर शोषण मात्र जाल्ली न्हय तशी ग्रहस्थांक अशे पुरे उपास कोरका म्हूण ना म्हणटा भीष्म अशे सगळे दीस उपास करचे पशी सदोपवासी जावेत सदोपवासी म्हळ्यार कसो गोसो सकाळी एक पंत पोट्टा खावचे रात्री एक पंत पोट्टा खावचे अंतरा प्रातराशम च सायमाशम तथैव च सदोपवासी स भवेद्यो न भुंक्ते अंतरापन म्हळ्यार सकाळ कसं की खाल्ली नंतर रात्री खावचे ताजी मध्यंतू कसले आहार घेवचे ना दोन्ही पंत दीस आहार घेवच्या कस पळय सदोपवासी म्हणटा या एकय या व्रत एक श्रेष्ठ व्रताची म्हण अन्य कसं न्ही म्हण म्हळ्यार आम्ही धर्मव्यादाल काणे ऐकल्याची महाभारतांतू तागेले एक तपस्सू म्हणून आमकां कळतं पळय घरकडे आनू अम्मा बंधुजन सेवक अतिथी कोण असल्यार तांगेले पुरे जेवण जाल्ले नंतर भोजन करका म्हणस ग्रस्त जावन नाशिल्ल ब्राह्मणानय तशी करका तागेले घरा सेवक तागेले घरा येयल्ले अतिथी तांगेले पुरे जेवण जाल्ले नंतर ताण जेवका म्हूण सांगूनस विशेष जावन ब्राह्मणान अग्निहोत्र न्ही करोस न्हय विश्वेदेवायदी यज्ञ सकड कोरून मागीर अन्न जेवण कोरका म्हणस भार्याम गच्छन ब्रह्मचारी रतो भवती वैद्विच भार्डेक जावन आसल्यार ताका ब्रह्मचारी म्हणटाचे केदना म्हळ्यार ऋतुकालार मात्र बायले लोट समागम करतलो ताका ब्रह्मचारी म्हूण म्हणटाचे तशीच आतां तुलाधाराल विशय येता धर्मव्यादाल विशय येयला तशीच आतां तुलाधाराल विशय ताणें जाजली म्हणलेले ऋषीक एक धर्मोपदेश केल्ले भीष्म युधिष्ठिराक सांगता ते
ते तुला दराल काणी कसली म्हूण म्हणलेले पैचे दिसाक पळोवया आमी. आजी सांगिल्ले सर्वई परमात्माले गुरुंगेले चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता.